कोल वॉश के बाद कोयला रिजेक्ट के तौर पर बेचा जाता है, ऐसा आरोप विधानसभा में करते हुए विधायक किशोर जोरगेवार ने और क्या कहा तथा क्या मांग की, आइए जानते हैं इस खबर में। महाजेनको वॉशरीज द्वारा कोल वॉश प्रक्रिया के बाद तैयार होने वाले अच्छे दर्जे का कोयला रिजेक्ट कोल के तौर पर दर्शाकर खुले बाजार में बेचे जाने का गंभीर आरोप विधायक किशोर जोरगेवार ने विधानसभा में उपस्थित किया। यह बड़ा भ्रष्टाचार होकर इसकी जांच करने की मांग इस समय विधायक जोरगेवार ने की है। शासन ने इस मामले की विस्तृत जांच कर संबंधितों पर कड़ी कार्रवाई करे और भविष्य में ऐसा गैरव्यवहार टालने के लिए कोल वॉशरीज विद्युत प्रकल्प के परिसर में स्थापित करे, ऐसी मांग भी इस समय विधायक जोरगेवार ने की है। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची गंभीर अशी गोष्ट अध्यक्ष महाराज की या ठिकाणी महाजेनको असेल किंवा इतर उद्योग असतील ते कोळसा वॉश कोल घेण्याचं एक नावाखाली मोठं रॅकेट आहे। मी तुम्हाला जर आकडे सांगितले अध्यक्ष महाराज तर या सभागृहामध्ये सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल, त्या आकड्याकडे जाईल। हा जो वॉश कोल जो महाजेनको कोल घेतो आणि तो त्याच्यातला रिजेक्ट कोल असतो, साधारणतः 20% कोळसा हा रिजेक्ट कोल म्हणून दाखवला जातो आणि त्याचा जर आकडा किंमत काढली तर मागच्या वेळेस हा मोठा घोटाळा अध्यक्ष महाराज 13 लाख साधारणतः 2.75 लाख कोटी टन इतका रिजेक्ट कोल दाखवलेला आहे आणि हा कोळसा 600 रुपये टनाने दिला जाते। जो वॉशिंग करणार आहे त्यालाच हा विकला जाते आणि हा रिजेक्ट राहतच नाही। मुळात त्या कोळशामध्ये आलेला उत्तम दर्जाचा कोळसा हा पहिले काढला जाते, तो 20% कोळसा बाजूला केला जातो आणि तो 600 रुपये टनानी घेतला जाते आणि याची जर घोटाळ्याची जर किंमत काढली अध्यक्ष महाराज तर हा 13,000 कोटीपेक्षा अधिकचा मोठा घोटाळा या ठिकाणी आहे। म्हणजे एकीकडे तफावत बघा अध्यक्ष महाराज, त्यांना 600 रुपये टनानी दिलं जाते आणि जो महाजेनकोच्या प्लांट मध्ये आहे, पॉवर प्लांट मध्ये त्याचा 1500 रुपये रेट मिळतो, 900 रुपये रोडचा हाच मोठा फरक आहे। पाटील साहेब ज्येष्ठ सदस्य आहात, आपण जरा माझ्यासारख्या गरीबाच्या लेकराला जरा बोलू द्या। बोला मांडा, कन्क्लूड करा। तर या ठिकाणी हा तुमचा पाठिंबा आहे, तुमचा जयंत पाटील साहेबांचा कायम पाठिंबा होता, परंतु काही विघ्न संतोषी लोकांमुळे मला त्यांचा पाठिंबा पूर्ण मिळू शकला नाही। चला बोला। या ठिकाणी अध्यक्ष महाराज हे कोल वॉशरीची संकल्पना कोणाच्या सुपेक डोक्यातून आलेली माहित नाहीये, काही गरज नाहीये अध्यक्ष महाराज। या ठिकाणी जर कोल वॉशरी ओपन वॉश कोल करायचाच असेल तर या ठिकाणी महाजेनको जिथे पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे, पाण्याची उपलब्धता आहे आणि एवढं न करता पॉवर प्लांटच्या बाहेर या कोल वॉशरीची निर्मिती केलेली आहे, केवळ आणि केवळ हा भ्रष्टाचार करण्याकरता दिलेली आहे। आणि ज्या उद्देशातून याची निर्मिती झाली अध्यक्ष महाराज तो उद्देश कुठेही कमी होताना दिसत नाही। वॉश कोल याकरता वापरला पाहिजे की त्या माध्यमातून प्रदूषण कमी होईल। परंतु अध्यक्ष महाराज मी त्या जिल्ह्यातून येतो ज्या ठिकाणी 42% फॉरेस्ट कव्हरिंग आहे आणि एवढं असताना सुद्धा भारतातला 4थ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून होतो, केवळ आणि केवळ आम्ही थर्मल एनर्जी निर्माण करतो, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे। अध्यक्ष महाराज जरा घंटी वाजवू नका, थांबा ना जरा, तुम्ही विदर्भातले असं काय करता? या ठिकाणी मला एवढीच विनंती आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी असणार आहे की आपण सरकारला हे निर्देशित करावे का हा रिजेक्ट कोल वॉश कोलच्या माध्यमातून होणारा जो मोठा भ्रष्टाचार आहे तो बंद करावा आणि कोल वॉशरी आपल्या पॉवर प्लांटच्या परिसरामध्ये जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी निर्माण करावे, ही एवढी माझी या ठिकाणी विनंती असणार आहे। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।